नमस्कार. अकोला बुलढाणा संयुक्त बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अकोला आणि बुलढाणा परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. समृद्धीवर मेहकर जवळ गेल्या 12 तासात दुसरा अपघात. चालकाला झोप आल्यानं कार दुभाजकावर आदळली. 5 जण जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक. अकोल्यात महिला बँक व्यवस्थापकाची 4,89,000 फसवणूक. फेसबुकवर आली होती पार्ट टाइम जॉबची जाहिरात. आणि वाळू तस्करांना पळवण्यासाठी सुरक्षा रक्षकांना झाडल्या बंदुकीच्या 2 फैरी. तहसीलदारांचं पथक धडकताच तस्करांनी ठोकली धूम. तस्कर पळून जाण्यात यशस्वी. बाळापूरच्या जानोरी मेळे येथील मन नदीपात्रातील घटना. आणि आता सविस्तर वृत्त. समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ गेल्या 12 तासात दुसरा अपघात झाला. चालकाला झोप आल्यानं त्याचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार दुभाजकावर धडकून हा अपघात झाला. कारमधील 5 जण गंभीर असून 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. चालकाला झोप आल्यामुळे कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार डिवायडरला धडकली. या अपघातात कारमधील 5 जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. या तिघांवर संभाजीनगर इथे पुढील उपचार सुरू आहेत. ही कार पुण्याहून नागपूरला जात होती, तर हा अपघात गुरुवारी सायंकाळी झाला आहे. तर गाडीच्या अवस्थेवरून या अपघाताची भीषणता लक्षात येते. सध्या ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांचं सर्वत्र जाळं पसरलंय. कोण कुणाची कधी आणि कशी फसवणूक करेल हे काही सांगता येत नाही. यातच अकोल्यात एका महिला बँक व्यवस्थापकाची पार्ट टाइम जॉबच्या नावावर 4,89,000 रुपयांनी फसवणूक करण्यात आली. अकोट इथं राहणाऱ्या 32 वर्षीय विवाहितेच्या तक्रारीनुसार ती अकोट येथील बँकेत व्यवस्थापक पदावर काम करते. काही दिवसांआधी तिला तिच्या अकाउंटवर पार्ट टाइम जॉबसाठी ऑफर होती. यामुळे तिने फेसबुक अकाउंटवरील या लिंकवर क्लिक केलं असता तिच्या मोबाईल नंबरवर एका मोबाईल नंबरवरून एक टास्क दिलं. त्यामध्ये त्यांनी तिला एका टेलिग्रामची लिंक पाठवली आणि त्यामध्ये नोंदणी करायला सांगितलं. तसंच त्यांनी सांगितल्याप्रमाणे विवाहिता रिचार्ज करत गेली. त्यामध्ये पहिली अमाऊंट लिंकवर 500 रुपये होती. मोबाईल रिचार्ज केल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे ती टास्क करत होती. त्यामध्ये त्यांनी तिला विकण्यासाठी प्रॉडक्ट दिले. तिनं तेही सेल केले. त्यानंतर त्यांनी तिला 200 रुपये नगदी अकाउंटला जमा केले. त्यानंतर त्यांनी तिच्या अकाउंटला 200 रुपये जमा केले. त्यानंतर त्यांनी तिला पुन्हा रिचार्ज मारण्यास सांगितलं. त्यानुसार तिने 10,000 रुपयांचं रिचार्ज केलं आणि त्यानंतर त्यांनी बँक व्यवस्थापक महिलेला टास्क दिलं. तिने तेही टास्क पूर्ण केलं. मात्र त्यांनी तिला टास्क पूर्ण करूनही तिचे पैसे आणि नफा परत केला नाही. यामुळे तिचे अडकलेले पैसे परत करण्यासाठी पुन्हा टास्कसाठी रिचार्ज करण्याबाबत सूचना देत गेले. त्याप्रमाणे ती पती आईच्या बँक अकाउंटवरून वेळोवेळी एकूण 4,89,000 रुपयांचं रिचार्ज करत गेली. मात्र भामट्यांनी तिला पैसे परत न करता तिची फसवणूक केली. आगामी सणासुदीच्या दिवसात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनानं 10 नोव्हेंबरपासून पुणे ते अमरावती या 2 स्थानकादरम्यान विशेष AC चेअर कार चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. अकोला मार्गे धावणार असलेल्या या विशेष AC चेअर कार विशेष एक्सप्रेसच्या 11 फेब्रुवारी 2024 पर्यंत अप आणि डाऊन अशा एकूण 186 फेऱ्या होणार असून या गाडीला अकोला स्थानकावर थांबा असल्यामुळे अकोलेकरांची सोय झाली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयानं जारी केलेल्या पत्रकानुसार गाडी क्रमांक 01101 पुणे अमरावती एक्सप्रेस शुक्रवारी 10 नोव्हेंबर रोजी ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पुणे स्थानकावरून दररोज सकाळी 11:05 रवाना होऊन दुसऱ्या दिवशी 12:55 अमरावतीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात 01102 अमरावती पुणे एक्सप्रेस शनिवार 11 नोव्हेंबर ते 11 फेब्रुवारी 2024 या कालावधीत अमरावतीतून सकाळी रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी 11:25 पुण्याला पोहोचेल. अप आणि डाऊन मार्गावरच्या या दौड कार्ड लाईन अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, कासगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा स्थानकावर थांबा असेल.
LHB कोचसह धावणाऱ्या विशेष रेल्वेला 17 डबे असून द्वितीय श्रेणी चेअर कार 13, AC चेअर कार श्रेणी 1, स्लीपर श्रेणी 1, द्वितीय श्रेणी आणि SLR 2 अशी संरचना असणार आहे. डेंग्यूच्या डासांची पैदास रोखण्यासाठी अकोला महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेनं जुलै ते सप्टेंबर या कालावधीत शहरात धुरळणे आणि फवारणी केली नाही. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे. घाण आणि अस्वच्छतेमुळे विविध साथरोगांचा फैलाव झाला आहे. हिवताप विभागाकडून धुरळणी आणि फवारणी न केल्यामुळे डेंग्यूच्या डासाची पैदास वाढली असून घरोघरी डेंग्यूचे रुग्ण आहेत. मनपा प्रशासन स्तरावर उपाययोजना होत नसल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आला. मनपात या अंतर्गत आंदोलन देखील करण्यात आलं. अकोला जिल्हा प्रशासनानं गुरुवारी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्याचे निर्देश विमा कंपनीला दिले. दिवसभरात 58,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाल्यानं शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. जिल्हा प्रशासनानं अधिसूचना काढूनही खरीप हंगामातील पीक विम्याची रक्कम विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली नव्हती. जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे यांनी मागण्यांची दखल घेत शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीनं पीक विम्याची रक्कम जमा करण्याचे निर्देश पीक विमा कंपनीला दिले. दरम्यान प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद पाहता तहसीलदार पवन पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी घेत गोपाल दातकर यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. आमच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या ती प्रमुख मागणी होती की 21 दिवसाच्या पावसाच्या खंडानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जी अधिसूचना काढली होती त्या अधिसूचनेनुसार 25% अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे. ती रक्कम आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणं सुरू झालं. सोबतच मागच्या वर्षी अतिवृष्टीची जी मदत आहे ती मदत सुद्धा आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरू झाली. बरेच शेतकऱ्यांचे फोन आले किंवा आम्हाला मेसेज आले, आमच्या खात्यात पैसे जमा झाले. आणि ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत अधीक्षक अभियंत्यांनी सर्व कार्यकारी अभियंत्यांना जे पत्र दिलं आणि त्यात स्पष्ट आदेश दिले की कोणीही शेतकऱ्यांकडून वीज भरणा करू नये आणि वीज बिलाचा भरणा करू नये आणि 3 दिवसाच्या आत ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्यात यावे. अकोला जिल्ह्याच्या बाळापूरमधील जानोरीमेळ शिवारातील मान नदीपात्रात वाळूचा अवैध उपसा सुरू आहे. यातच रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पकडण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकाला दाखल होण्यापूर्वीच वाळू तस्करांना लोकेशन मिळाल्यानं तस्कर वाळूची वाहनं नदीपात्रातून सोडून पळाले. दरम्यान तहसीलदार राहुल तायडे आणि त्यांच्या पथकानं सिनेस्टाईल पाठलाग करून वाळू तस्करांना चांगलाच घाम फोडला. दरम्यान वाळू माफियांना पळवून लावण्यासाठी सुरक्षा रक्षकानं बंदुकीच्या 2 फैरी देखील झाडल्या. वाळू तस्कराचा पाठलाग करण्याचे एक दृश्य हे एखाद्या चित्रपटाला शोभावं असं आहे. ही घटना शुक्रवारी जानोरीमेळ नदीपात्रात घडली. मात्र या पथकाच्या हाताला फावडा आणि टोपले हे उत्खनन करण्याचं साहित्यच हाती लागल्यामुळे अखेर महसूलच्या पथकाला रिकाम्या हातानं परतावं लागलं. पथक प्रमुख तहसीलदार राहुल तायडे, मंडळ अधिकारी दीपक सोळंगे, प्रशांत सायरे, तलाठी प्रशांत बुले, वाहन चालक अमोल पवार, सुरक्षा रक्षक तायडे, कोतवाल प्रशांत राठोड हे महसूल विभागाचे पथक नदीपात्रात तळ ठोकून आहेत. यामुळे वाळू तस्करांचे आता धाबे दणाणले आहेत. अकोला जिल्ह्याच्या बाळापूरमध्ये 1 महिन्यापूर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेनं महिला मृत्युमुखी पडली होती. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 महिन्यापूर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेनं महिला मृत्युमुखी पडल्याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्गावरील अंबुजा फॅक्टरीजवळ लक्ष्मी उर्फ खुशी कुरवाडे राहणार राजंदा या महिलेस 8 ऑक्टोबर रोजी अज्ञात वाहनानं धडक दिली. यात खुशीचा मृत्यू झाला होता. दरम्यान या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार बाळापूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरू केला आहे. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. पापा, इतनी बारिश में बाहर कहाँ जा रहे हो? अरे बेटा, वो अपने UCN का रिचार्ज करवाने जा रहा हूँ. अरे पापा, रिचार्ज के लिए UCN की ऑनलाइन रिचार्ज की सुविधा उपलब्ध है. हाँ, क्या बात कर रही हो? हाँ पापा, आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी UPI ऐप से ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट आपके केबल सर्विस प्रोवाइडर तक इमीडिएट पहुंच जाएगा. और तो और भारत सरकार ने भी अब 5,000 से ज्यादा के पेमेंट को ऑनलाइन अनिवार्य कर दिया है. अब ऑनलाइन रिचार्ज से UCN का हर पेमेंट होगा आसान और बेहतर. तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें.
विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील लोहारा इथं आज सकाळी पहाटे 5:30 वाजता गुड मॉर्निंग पथक गावात धडकलं. हातात टमरेल घेऊन जाणाऱ्यांची चांगलीच फजिती झाली. विस्तार अधिकारी बंडू पजई यांनी शौचालयाच्या वापराचं महत्त्व पटवून दिलं. उघड्यावर होणाऱ्या घाणीमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तसंच विविध आजारांची माहिती त्यांनी दिली. आजारापेक्षा प्रतिबंध बरा याप्रमाणे गावकऱ्यांनी शौचालयाचा वापर करावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. गावकऱ्यांनाही यापुढे शौचालयाचा वापर करण्याची समज देण्यात आली, तर गावकऱ्यांनी शौचालयाचा वापर केला जाईल असं आश्वासन दिलं. दरम्यान गुड मॉर्निंग पथकाच्या अचानक भेटीनं हातात टमरेल घेऊन जाणाऱ्यांची मात्र चांगलीच धावपळ झाली. घ्या ना मनावर, बांधा शौचालय दारात, सुख नांदेल घरात. सांगतो पजई तुम्हा, सांगतो विस्तार अधिकारी तुम्हा, सांगतो सरपंच तुम्हा, सांगतो अंगणवाडी ताई तुम्हा, जोडून या हात. हुंड्याच्या पैशासाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार बाळापूरमध्ये 10 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रोशनी अतुल बंड या विवाहितेचा विवाह गेल्या वर्षी अतुल सोबत झाला होता. मात्र काही दिवसानंतर पतीसह सासरकडील मंडळींनी तिचा छळ सुरू केला. मोठ्या व्यक्तींना मानपान दिला नाही, तसंच प्लॉटसाठी 50 लाख रुपयांची मागणी करून वेळोवेळी तगादा लावत रोशनीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जायचा. या प्रकरणी रोशनीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तिचा पती अतुल, सुधाकर बंड, रत्ना बंड, अमोल बंड, मधुकर नकुल बंड, राजेश घोगले, राजश्री घोगले, संदीप राऊत अशा 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्याच्या मागणीसाठी वन बुलढाणा मिशनतर्फे महावितरण कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन करण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसा लोड शेडिंग असल्यामुळे रात्री बेरात्री शेतकऱ्यांना शेतात जाऊन पाणी द्यावं लागतं. यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. दिवसा 12 तास वीज द्या, जेणेकरून शेतकऱ्यांना रब्बी पिकं गहू, हरभरा, करडई या पिकांना दिवसा पाणी देता येईल. या मागणीसाठी वन बुलढाणा मिशनच्या वतीनं जिल्ह्याच्या महावितरण कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन करण्यात आलं. देश आणि राज्यातील विविध मुद्दे आणि विविध मागण्यांसाठी बुलढाणा जिल्हा काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सध्या शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. सोयाबीनचं पीक पूर्णतः नष्ट झालेलं आहे. येलो मोझॅक आला सोयाबीनवर, व्हाईट मोझॅक आला तुरीवर आणि शेतकऱ्याचं उत्पादन पूर्णतः गेलं. अशात शासनाच्या धोरणामुळे भाव पण प्रचंड गडगडलेले आहेत. सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण असं अंदाज झालेलं आहे आणि त्यामुळं शेतकरी अडचणीत असताना सरकार मात्र झोपलेलं आहे. शासन आपल्या दारी म्हणून पहिले दारादार फिरत होते आणि शेतकरी अडचणीत आल्यावर आता मात्र सरकार AC मध्ये सुस्तपणे झोपून आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये आज जिल्हा काँग्रेसची इथं धावून आलेली आहे. दिवाळीचा पहिला दिवस असताना शेतकऱ्याची दिवाळी मात्र अंधारात जाणार असल्यामुळं आम्ही देखील आमची दिवाळी साजरी न करता आज जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड असा आक्रोश मोर्चा इथं काढला. शेतकऱ्याला भाववाढ मिळाली पाहिजे, त्याला पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजे, बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला पाहिजे, त्याला सरसकट मदत 50,000 रुपयाची मिळाली पाहिजे. अशा अनेक मागण्या घेऊन आमचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी आश्वासनं दिली होती ते साफ विसरलेत आणि त्यामुळं हे जे सरकार आहे, महाराष्ट्रातलं एक खोके सरकार, हे शिंदे सरकार, हे टरबुजा सरकार, निर्लज्ज झालेलं हे सरकार आहे. या सरकारने लाज लज्जा शरम सगळी सोडलेली आहे. शेतकऱ्याला मदत करण्याच्या ऐवजी ते उद्योगपतींना मदत करतायत. अशा या परिस्थितीमध्ये बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी ही शेतकऱ्यांच्या सोबत आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि निश्चितपणे त्यांच्यासाठी सातत्याने आम्ही आंदोलन करत राहू आणि जनता देखील या सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी बांधवांच्या समवेत
सर्व जिल्हाभरातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रोश आंदोलन सुरू केलेलं आहे. मुळातच आज या ठिकाणी आंदोलन यासाठी आहे की शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली आणि त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील केवळ 2 तालुक्यांचा समावेश आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर संबंध जिल्हाभरामध्ये पाऊस हा अत्यल्प प्रमाणामध्ये पडलेला होता आणि आज पिकांची जर परिस्थिती पाहिली किंवा उत्पन्न जर पाहिलं तर उत्पन्न हे फार मोठ्या प्रमाणात सोयाबीन असेल, कपाशी असेल हे घटलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना आधार द्यायचं सोडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करण्याचं काम या खोके सरकारनं सुरू केलेलं आहे आणि यासाठी विरोध करण्यासाठी, याचा निषेध नोंदवण्यासाठी आज या ठिकाणी हे आंदोलन होतंय. या आंदोलनाच्या माध्यमातून आमची एवढीच मागणी आहे की केवळ 2 तालुकेच नाही तर संबंध बुलढाणा जिल्हा हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला पाहिजे. शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला भाववाढ ही मिळाली पाहिजे. बहुप्रतीक्षित डाबकी रोड रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचं अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. हा उड्डाणपूल केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत बांधण्यात आला आहे. अकोला, तेल्हारा, जळगाव, जामोद, निमकर्दा, गायगाव, शेगाव या गावांना जोडणारा डाबकी रोड रेल्वे गेटवरील बहुप्रतीक्षित उड्डाणपूल जनतेला समर्पित होतोय. अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, अनुप धोत्रे, किशोर पाटील, विजय अग्रवाल, जयंत मसने यांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता हा लोकार्पण समारंभ नियोजित आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय धोत्रे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत 25 कोटी रुपये मंजूर करून घेतले. या रेल्वे गेटवर वाहनधारकांना अर्धा तास थांबावं लागत होतं. ही अडचण लक्षात घेता वेळेची बचत, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी 25 कोटी रुपये मंजूर करून रेल्वे गेटवरील उड्डाणपूल कामाला सुरुवात करण्यात आली आहे. परंतु बांधकाम विभाग आणि रेल्वे विभागाच्या गैरनियोजनामुळे पुलाच्या डिझाईनमध्ये रेल्वे विभागाच्या नवीन नियमानुसार बदल करावा लागल्यानं पुलाचं काम रखडलं होतं. अकोला शहरातील शास्त्री स्टेडियम जवळील भंगार बाजाराला आग लागली. अग्निशमन दलानं आगीवर वेळीच नियंत्रण मिळवलं. अकोल्यातील शास्त्री स्टेडियम जवळील भंगार बाजाराला सकाळच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत अंदाजे 7 ते 8 भंगारा दुकानं जळून खाक झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालं. या पथकानं आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशमन दलाचे 3 बंब घटनास्थळी दाखल झाले होते. या आगीनं भंगार व्यावसायिकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. सर्व सामान खाक झाल्याची माहिती दुकानदारानं दिली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अकोला तालुक्यातील म्हैसांग येथील कचरू महाराज संस्थांमधून चोरट्यांनी दानपेटी चोरली. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. अकोला तालुक्यातील म्हैसांगे येथील नावलौकिक प्राप्त कचरू महाराज संस्थान इथं काल रात्री चोरट्यांनी दानपेटी चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. बोरगाव मंजू पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. गेल्या वर्षभरात 5 वेळा या मंदिरात चोरी झाली असून कचरू महाराज संस्थान चोरट्यांचा मुख्य अड्डा बनला आहे. त्यामुळे पोलीस नेमके काय करत आहेत असा प्रश्न उपस्थित केला जातोय. ही चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दर्यापूर मार्गावर पूर्णा नदी काठावर असलेलं कचरू महाराज संस्थान, त्यानंतर चोरट्यांनी दानपेटी एका शेतात नेऊन फोडली आणि त्यामधील रोख रक्कम लंपास केली. पोलीस पुढील तपास करत आहेत. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. समृद्धीवर मेहकर जवळ गेल्या 12 तासात दुसरा अपघात. चालकाला झोप आल्यानं कार दुभाजकावर आदळली. 5 जण जखमी, 3घांची प्रकृती चिंताजनक. अकोल्यात महिला बँक व्यवस्थापकाची 4,89,000 फसवणूक. फेसबुकवर आली होती पार्ट टाइम जॉबची जाहिरात. आणि वाळू तस्करांना पळवण्यासाठी सुरक्षा रक्षकांना झाडल्या बंदुकीच्या 2 फैरी. तहसीलदारांचं पथक धडकताच तस्करांनी ठोकली धूम. तस्कर पळून जाण्यात यशस्वी. बाळापूरच्या जानोरी मेळे येथील मन नदीपात्रातील घटना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.